नमस्कार, मैं हूं जूली तिवारी। डेली न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। चुनावी माहौल में वालेकर का विरोधियों को इशारा, 2 महीने बाद फिर से फोड़ेंगे एक हांडी। विधानसभा चुनाव की तैयारी के बीच अरविंद वालेकर ने अपने विरोधियों को एक स्पष्ट इशारा दिया है। वालेकर ने कहा कि 2 महीने बाद हम फिर से एक हांडी फोड़ेंगे, जो चुनावी माहौल को और गर्मा देने वाला बयान है। वालेकर का यह बयान उनके राजनीतिक विरोधियों को चुनौती देते हुए और आगामी चुनावी मुकाबले की तैयारी का संकेत देता है। वालेकर का यह बयान उनके समर्थकों में उत्साह का कारण बना हुआ है और विरोधियों में चिंता को बढ़ा दी है। उन्होंने अपने बयान में स्पष्ट किया कि यह महज एक राजनीतिक खेल नहीं है, बल्कि चुनावी रणनीति का हिस्सा है। उनकी यह टिप्पणी आगामी विधानसभा चुनावों के लिए एक महत्वपूर्ण संकेत साबित हो सकती है। ज्यांनी त्याच्या धोतरामध्ये पोहे बांधून आणले होते, असे शिष्य ज्या श्रीकृष्णाला होते, त्यातलेच काही शिष्य आज माझ्यासोबत आहेत। किशोर सोरकाते सारखे इतर सर्व मंडळी। मी गेल्या वर्षी सांगितलं होतं की दही अंडी वरचं लोणी खायला जाणारा जो व्यक्ती आहे, त्याला विसर जेव्हा पडेल की खालचा थर मजबूत लागतो, आणि तो खालचा थर आमच्या इथे आहे। त्या खालच्या थराला जो विसरेल त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय हे अंबरनाथकर राहणार नाहीत, होय ना? 2 महिन्यानंतर पुन्हा एकदा एक हंडी फोडायची आहे। आणि त्यासाठी लागणारा खालचा थर तो एवढा मजबूत करा की वर जाणाराला स्वतः श्रीकृष्ण लोणी खाऊन खाली उतरल्यावर त्यांनी पाहिलं होतं की अरे मी इतक्या वर कसा गेलो, ते सुद्धा विसरले नाहीत। परंतु आत्ताच माझ्या मित्रांनी सांगितलं की जो विसरला त्याला आपण कायमचा विसरून टाकू, आमच्याशी नाद करायचा नाही। आपण सर्वजण या कार्यक्रमात गेली 25 वर्ष अगदी उत्साहामध्ये या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात येता, मनापासून आनंद लुटता, मनापासून अंबरनाथकरांना आपली कला दाखवता। स्टेजवर असणारी आमची सगळी कलाकार मंडळी, या शहर शाखेचे सगळेच पदाधिकारी या अंबरनाथकरांसाठी जीवाचं रान करतात। म्हणून हा इतका सुंदर, सुटसुटीत आणि शिस्तबद्ध कार्यक्रम, ज्यांच्या मागे शिवसेना शहर शाखा आहे, तुम्हाला कुठलाही त्रास झाला, अर्ध्या रात्री आमच्या शहर शाखेतल्या कुठल्याही शिवसैनिकाला तुम्ही आवाज द्या तुमचं रक्षण करण्यासाठी। जशी मुख्यमंत्री महोदयांनी माझी लाडकी बहीण ही योजना आणली, तशीच आम्ही शिवसेना शहर शाखा आमची सुरक्षित लाडकी बहीण याच्यासाठी रात्रंदिवस झटणार आहोत। आमच्या कुठल्याही माता भगिनीला कोणी वाकड्या नजरेने बघायची सुद्धा हिम्मत करणार नाही, जोपर्यंत आमचे या सगळे शिवसैनिक, आमच्या माता भगिनी, आमच्या महिला आघाडी, आमचे युवा सेना जोपर्यंत अंबरनाथमध्ये आहे, तोपर्यंत कोणीही काळजी करू नये, हाच संदेश आजच्या या गोकुळ अष्टमीच्या दिवशी या अंबरनाथकरांना देतो। आणि या अंबरनाथकरांना 2 महिन्यानंतर मी काही गोष्टी मागणार आहे, त्या तुमच्याकडून मिळाव्यात ही विनंती करतो। मोठ्या संख्येने तुम्ही इथे जमलात, मनापासून तुमचे आभार मानतो।
धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद.